आज आपण आपल्या किचनमध्ये फरसबीची भाजी दाखवणार आहोत. तर त्याच्यासाठी आधी आता फरसब्या घेतलेल्या आहेत. या आता मी आधी पहिल्या साफ करून घेणार आहे. हे असं इकडचं देठ, हे दोन्ही बाजूची देठ थोडा दोर येणार असेल तर, जून असेल तर त्याचा दोर येतो, तोही काढायचा आणि अशी सगळ्या साफ करून घ्यायच्या. अशा मी सगळ्या साफ करून घेते आणि त्या चिरून घेणार आहे. हे बघा असं अशी मी साफ करून घेते. आधी तुम्हाला चिरून दाखवते. हे बघा, आता हे आपण साफ करून घेतलं. हा एवढा त्याचा कचरा निघालेला आहे. बघा, आता ही मी चिरणार आहे. आपण ही फरसबी चिरून घेऊया. आपल्याला हवी असेल तशी, काही जण अगदी बारीक चिरतात, काही जण जाड चिरतात. आपल्याला हवी असेल तशी आपण ही चिरून घ्यायची आणि नंतर पुढे मी तुम्हाला भाजीची तयारी दाखवते. मी आपल्याला फरसबी आता निवडून दाखवली आहे, नंतर चिरून दाखवली आहे आणि आता मी त्याची सोप्या पद्धतीनं तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. अगदी सोपी आणि कमी साहित्यात अशी भाजी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलं आहे म्हणजे काय, ती पहिली ही फरसबी, त्यानंतर ओली मिरची, जिरं, मोहरी, हिंग, हळद, साखर, मीठ आणि फोडणीसाठी तेल. लागलं तर पाणी थोडं हापका मारायला असं वरून, असं एवढंच साहित्य याचं. आता मी कढई तापत ठेवली आहे. तेल घालूया. 2 चमचे व्यवस्थित तेल लागतं याला, या भाजीला. सो हे मी आता तेल घातलं आहे. मी ओली मिरची घालणार आहे, पण भाजीचा रंग हिरवा म्हणून मी हे तुकडे याच्यात मोठे करून घालणार आहे, म्हणजे पटकन कोणालाही काढून टाकता येतात आणि तिखटपणा पण त्याचा चांगला लागतो, म्हणून हे मी मोठे तुकडे करून घालणार आहे. बघा असे, म्हणजे आपल्याला कोणाला नको असली मिरची तरी काढून टाकता येते, म्हणून अशी घालायची आणि तिखटपणाही त्याचा चांगला लागतो. अशी आता ही मी मिरची मोठी मोठी कापून घालते, पटकन काढून टाकता येते, कारण याच्यात समजत नाही बारीक तुकडे घातले तर, म्हणून. अशा मी अजून थोडी घेते. तिखट असेल त्याच्यावर ठरवायचं किती घ्यायची ती. मिरची हे अंदाजाने, सगळं साहित्य दाखवणं गरजेचं, बाकीचं हे तुमच्या अंदाजानं, प्रत्येकानं आपापल्या अंदाजानं, कारण कोणाकडे तिखट कमी हवं असतं, कोणाकडे जास्त हवं असतं, त्या मानानं तिखट घालायचं. तर तेल आपलं तापलं आहे का बघूया. मोहरी टाकली आहे, नंतर हे जिरं टाकणार आहे. जिऱ्याचा वाससुद्धा या भाजीला छान लागतो. आता मी त्यावर ह्या मिरच्या टाकणार आहे. मिरच्या नको असल्या तर नंतर काढून टाकता येतात, जास्त तिखट वाटलं तर, म्हणूनच मोठे तुकडे घातले. त्यावर आपण हळद घालणार आहे आणि हिंग. कमी साहित्य आणि भाजी छान अशी. तर आपली फोडणी चांगली झालेली आहे. तर त्याच्यावर आपण त्या धुवून घेतलेल्या फरसबी वर टाकणार आहोत. याची आणखीन 2-3 प्रकारांना भाजी करता येते, पण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं भाजी दाखवते करून. घालून पावभाजीत तर आपण फरसबी घालतो. आपण चांगलं परतून घेणार आहोत. फोडणी व्यवस्थित लावून घेतली तर मी त्याच्यावर झाकण टाकणार आहे. झाकण टाकताना मी ते वर पाणी ठेवणार आहे,
म्हणजे समजा त्याच्यात जर पाणी घालावं लागलं तर तसं ते गरम पाणी आपल्याला घालता येतं म्हणून. भाजी आपली पटकन होते. हे मी झाकण ठेवणार आहे. आता वाफ आली आहे. आता मी याच्यावर मीठ आणि साखर टाकणार आहे. चवीप्रमाणे साखर अगदी थोडी, पण ती हवी. गूळ लाल तिखटाची केली की गूळ घालतो आम्ही, आणि ओल्या मिरचीची केली की साखर. मीठ चवीप्रमाणे मीठ. तर ही आपण भाजी वर झाकण ठेवून शिजवून घ्यायची. वरून मग खोबरं कोथिंबीर घातली की आपली भाजी तयार. तर मी पाणी ठेवून भाजी शिजवून घेते. असं पाणी ठेवलं की व्यवस्थित भाजी शिजते. बघा आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजत आली आहे. अजून 2 मिनटं ठेवली की आपली भाजी शिजून तयार होईल. भाजी पूर्ण शिजली की आपण त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहोत. अजून 1-2 मिनटं हवी व्हायला. बघा आपली आता भाजी छान शिजलेली आहे. हे बघा एकदम मस्त शिजलेली आहे. त्याच्यात मीठ साखर घालून झालेली आहे, आणि वर पाणी ठेवलं की त्या पाण्याच्या वाफेवर भाजी शिजते. आता याच्यावर मी खोबरं कोथिंबीर घालणार आहे. भाजी खाण्यासाठी तयार. भाजी पोळी तयार आहे. हे आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. अशी ही आपली फरसबीची भाजी छानपैकी साध्या सोप्या पद्धतीनं कमी साहित्यात अशी दाखवलेली भाजी. याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजे मी कशा फरसबी मोडून घेतल्या, कशा चिरल्या, साफ कशा केल्या, धुवून चिरून असं घेतलं ते तुम्ही नीट बघा. फोडणीला कशा टाकल्या, साहित्य काय काय वापरलं आहे हे सगळं नीट बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. नाश्त्यासाठी आपल्याला पोळी तयार आहे, फरसबीची भाजी आहे, आणि हे ताजं कैरीचं लोणचं आहे. चला तर या सगळ्यांनी नाश्त्याला